मला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. जर काही नवीन नसेल तर ठीक आहे, आपण आता अभ्यासाला सुरुवात करणारच आहे. असंही आपण आपला जो सेकंड लास्ट लेसन आहे तो सुरू केला, हेरिडिटी आणि व्हेरिएशन, बरोबर. तर त्या हेरिडिटी व्हेरिएशनचा पुढचा पार्ट आपला आज सुरू होईल. आज आपण RNAच्या अभ्यासापासून सुरू करू आणि मग आपला पुढचा टॉपिक सुरू होईल. त्याच्यानंतर आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा लेसन आहे, तो झाला की आपला सिलेबस फिनिश्ड. ऑल वेल. चला, जसं मागच्या वेळेला मी केलं होतं पुस्तक इंग्लिशमध्ये, PPT मराठीमध्ये, तसंच फॉलो करूया आपण. दॅट इज गुड फॉर मी ॲज वेल. कारण काय, दोनही भाषांमधले मग शब्द आपल्याला कळतात. तुमच्याकडे मराठी पुस्तक असेल तर ते तुम्ही नक्की उघडा आणि जे शब्द आम्हाला PPT मधनं कळत नाही ते तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे, म्हणजे दोनही आपल्या भाषांमध्ये अभ्यास होईल. अनुवंशिकता परिवर्तन या धड्यामध्ये आपण काय काय बघितलं, जरा पटपट आपण रिवाइज करू. बघा, आपल्याला या धड्यामध्ये अनुवंश म्हणजे काय आणि परिवर्तनापर्यंत आपण अजून गेलोच नाही बरं का. धड्याचं नाव अनुवंशिकता परिवर्तन असं 2 गोष्टींनी बनलेलं आहे. आतापर्यंतच्या 2-3 लेक्चरमध्ये आपण फक्त अनुवंशिकता ह्या एकाच मुद्द्याबद्दल बोललोय. आपल्या मागच्या पिढ्यांकडून आपल्याकडे आलेल्या जनुकांमुळे आपल्याकडे जे काही गुणधर्म किंवा ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स येतात त्या सगळ्यांना अनुवंशिकता म्हणतात. ह्याच्यामध्ये होणारे बदल म्हणजे परिवर्तन, पण परिवर्तनाचा मुद्दा आपण अजून सुरू केलेला नाहीये. हे आपलं डीएनएचं स्ट्रक्चर आहे, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, बरोबर. आणि त्याच्यामध्ये अनुवंश आणि अनुवंशिकता हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आपल्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बोललो, की आपल्या चेहऱ्याची ठेवण, केसांचा रंग, कर्ली केस आहेत का सरळ केस आहेत, सिल्की आहेत का राठ केस आहेत, सगळे वेगवेगळे जनुकांवर आधारित हे सगळे आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. हे चित्र आपण डिटेलमध्ये बोललो होतो की आई आणि बाबा दोघांच्या गुणधर्मांवरती अवलंबून आहे की मुलांमध्ये कोणते कोणते गुणधर्म जातात आणि हे गुणधर्म त्यांच्याकडे कुठून आले, त्यांच्या आईबाबांकडनं, बरोबर. आता गुणसूत्र म्हणजे काय, अशी सूत्र ज्यांच्यामध्ये गुण आहेत, म्हणजेच काय, अशा रचलेल्या गोल 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 कॉम्प्लेक्स कॉइल्स ज्याच्या रांगांमध्ये म्हणजे त्या पूर्ण पट्टीमध्ये त्या दोऱ्यांमध्ये मणी 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 गुंडाळलेत असे अझ्युम करा. तुम्ही असं करू शकता का, बघा, गुणसूत्रांचं स्वतःचं एक मॉडेल बनवा. एक दोरा घ्यायचा, त्याच्यामध्ये मणी 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 घालत जायचं आणि त्याला असं गुंडाळून गुंडाळून ठेवायचं. असं एक लांबच्या लांब दोरी बनवायला लागेल तुम्हाला, खूप मोठी. तिला गुंडाळून तुम्हाला अशा आकारात आणावी लागेल, तेव्हा कुठे ते असं स्ट्रक्चर दिसेल. लांबून बघताना त्याचे डंबेल शेप दिसतं, पण खेचून बघितलं तर काय आहे, त्याच्यामध्ये दोरा आणि त्याच्यामध्ये एक एक मणी. म्हणजे असंच असतं खरं तर, एक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये जीन्स, बरोबर. आणि मग आपण त्याची रचना बघितली होती, त्यांचे प्रकार त्यांच्या आकारावरनं बघितले होते आणि आपल्या DNA ला पण डिटेलमध्ये बघितलं होतं, बरोबर. काय करतोयस, कशाला ते पानं पडतोयस, आणि ठीक आहे. जनुक म्हणजे काय, तर ही जनुक म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेल्या आपल्या गुणधर्मांचे कोड, बरोबर. कोडिंग माहितीये तुम्हाला, कोडिंग त्याच्यामध्ये जे असतं तेच जनुकांमध्ये असतं. एक मिनिट हा. सॉरी, एक मजेशीर गोष्ट माझ्या घरामध्ये तुमच्याशी शेअर करायला काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या घरामध्ये 2 डेंजरस लोक राहतात. ते दोघं छोटे आहेत आणि ते काहीही डोकं चालवतात. खेळता खेळता त्या माझ्या छोट्या मुलाला लागलं पायाला, छोटीशी जखम झाली. तर त्याच्यावर तो स्वतःची पट्टी बनवतोय आणि त्या पट्टीमध्ये त्याने काय केलं, त्याच्या शाळेची वही आहे, इथे अभ्यास करत बसला होता तो, त्याचं छोटूसं पान फाडलं, बाथरूम मध्ये गेला, त्याला पाण्यामध्ये भिजवलं आणि ती पट्टी बनवून त्याने त्या पायाला लावली जिकडे ते लागले. मी त्याला ते रागवत होते की जखमेवर पाणी नाही लावायचं, पाणी लावलं की ते आणखीन वाढू शकतं. पण त्याच्या डोक्यामध्ये ते असे आपण असतात ना, ते बँडेड लावतो बघा, तशी करून बघायची हौस आली असेल त्याला. त्याच्यामुळे त्याने ते वहीचं पान असं एवढंसं कट करून पाण्यात बुडवून लावून बघण्याचा प्रयोग आत्ताच केलाय तिथे. त्याला ते असं रागवत होते की असं करू नको, वाढून जाईल ते.
हो ना, एका गोष्टीनं 10 गोष्टी होतात. सो ATGC असं त्याचं स्ट्रक्चर असतं. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन असं कॉम्बिनेशन असतं. म्हणजेच एक प्युरिन एक पायरिमिडिन, एक प्युरिन एक पायरिमिडिन असंच ते एकमेकांना बघा ना, एक चक्र आणि डबल चक्र, डबल चक्र, एक चक्र, एक चक्र, डबल चक्र, डबल चक्र. म्हणजेच सांगायचा मला उद्देश असा आहे बघा, एक हेक्झागॉनच्या बाजूला एक पेंटागॉन आहे, एक पेंटागॉन त्याच्या बाजूला हेक्झागॉन, हेक्झागॉन, पेंटागॉन, पेंटागॉन, हेक्झागॉन, हे 4 जे आहेत ना इथले, हे एका गटातले आहेत. आणि नुसतेच हेक्झागॉन, 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 सिंगल सिंगल हे एका गटातले आहेत. हे सगळं आपल्याला पुस्तकामध्ये आहे. ATGC मधले प्युरिन्स कोणते, पायरिमिडिन्स कोणते. ठीक आहे. तर आता हा RNA सुरू करण्यापूर्वी मला जरा पुस्तकात जायचं होतं. पुस्तक इज इन इंग्लिश. ठीक आहे, जरा मोठं करूया आपण. आणि ATGC स्ट्रक्चर बद्दल मी तुम्हाला हवं तर ते ग्रुपमध्ये पण टाकेन. ॲडेनिन, थायमिन ह्यातले प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स नक्की कुठले आहेत. प्युरिन्स 2 आहेत, पायरिमिडिन्स 2 आहेत. पण मग ते हे 2 आहेत का ते 2 आहेत, मला आता कन्फ्युजन झालंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला चुकीचं नाही सांगणार. अच्छा, इथे दिलेलेच आहेत बघा, करेक्ट आहेत. ॲडेनिन आणि ग्वानिन हे प्युरिन्स आहेत. प्युरिन्स आणि सायटोसिन आणि थायमिन हे पिरिमिडिन्स आहेत. पण आता ते जे डबलवाले ते ह्यातले कोणते आहेत हे मी तुम्हाला चित्रासकट ग्रुपवर पाठवते. बरोबर, 2 एक पेंटागॉन हेक्झागॉन वाले ना, आणि एक नुसतंच हेक्झागॉन वाले. त्यातले ते डबलवाले जे आहेत, डबलवाले ते कोणते आहेत, ॲडेनिन, ग्वानिन आहेत का सायटोसिन आणि थायमिन आहेत, ते मी तुम्हाला बघून सांगते. त्याच्यामध्ये ते आपल्याला आत्ता नाहीये म्हणून दिलेलं नाहीये, पण ऍडिशनल माहिती म्हणून मी तुम्हाला नंतर ग्रुपवरती ते वेगळा फोटो म्हणून पाठवते. ठीक आहे, चला. हे झालं आपल्या ATGCच्या स्ट्रक्चर बद्दल. हे ते दोघं जण, वॅटसन आणि क्रिक, ज्यांनी हे आपलं DNAचं मॉडेल दिलं. आणि मग त्याच्यानंतर आपण ATGC बॉन्डिंग आणि त्याच्यात फॉस्फर, इकडे वरती हे फॉस्फरसचे ग्रुप्स, ही आपली पेंटोज शुगर, आणि असं डबल हेलिकल स्ट्रक्चर इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ DNA. हे सगळं आपण मागच्या वेळेला बोललो होतो. आता इथून पुढे आपण अच्छा चला, सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी आपला पुढचा जो लेसन आहे. काय 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 आर्याने चालू होता आपण. हो, RNA वरती चाललोय आपण. हे काय खाली RNAच आहे, पण त्याच्यासाठी आधी स्ट्रक्चर ऑफ DNAच्या खालचा मुद्दा टेक्नॉलॉजी. हे मी का सांगते, सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये पुढचा जो लेसन आहे आपला बायोटेक्नॉलॉजी, त्याची सुरुवात आहे इकडे जरा बघा. त्याच्यामध्ये काय आहे, इन 1990s द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज टुगेदर अंडरटेकन बाय ऑल द जेनेटिसिस्ट्स ऑफ द वर्ल्ड. In June 2000, scientists of this project and Celera Genomics Corporation, a private industry in USA, अमेरिकेतली कंपनी, collectively announced the discovery of the complete DNA sequence of the human genome. Depending upon the findings of this project, scientists confirmed that the number of genes in the human genome is about 20,000 to 30,000. म्हणजे आपल्या एका स्ट्रक्चरमध्ये, एका क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये जवळपास 20,000 ते 30,000 जीन्स आहेत. ठीक आहे. लॅटर सायंटिस्ट्स डिस्कवर्ड द जेनोमिक सिक्वेन्स ऑफ मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दुसऱ्या भरपूर साऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या सेलच्या न्यूक्लियस मधनं, DNA मधनं त्यांनी तो जेनोमिक सिक्वेन्स काढला. ड्यू टू रिसर्च इन जेनोमिक्स, डिसीज कॉझिंग जीन्स कॅन बी आयडेंटिफाईड. आता जेनोमिक्स मध्ये आपल्याला हे समजलंय की त्या क्रोमोझोम्स वरती कोणत्या जागेवरती कुठले कुठले जीन्स आहेत, कुठले जीन्स कोणते कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करतात, आणि कुठल्या जीन्सच्या गडबडीमुळे कुठला रोग होऊ शकतो. समजलं का? असा सगळा अभ्यास जो आहे हा टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे. तुम्हाला असं डोळ्यांनी बघून तर सेल पण दिसत नाही. त्या सेलच्या मधलं न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या मधले क्रोमोझोम, आणि त्या क्रोमोझोमच्या मध्ये चिटकवलेले ते जीन्स. त्या जीन्सचा अभ्यास असा समोर समोर बघू शक्य आहे का? त्याच्याकरता टेक्नॉलॉजी लागते. ठीक आहे. इफ डिसीज कॉझिंग जीन्स आर आयडेंटिफाईड, जेनेटिक डिसीजेस कॅन बी डायग्नोस्ड अँड प्रॉपरली ट्रीटेड. आपल्याला अशा कुठल्या तरी जेनेटिक डिझॉर्डर बद्दल जेव्हा डायग्नोसिस करावं लागतं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं चेकिंग करण्याकरता आपल्याला परत मशिनरीचा वापर करावा लागतो. सो अशा पद्धतीने 1990s मध्ये, म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी खरं तर या जीन्स बद्दलचा अभ्यास सुरू झाला. आणि मग आता
आणि आता आपण त्याच्यामध्ये बघतोय की कितीतरी डेव्हलपमेंट झालेली आहे. 25-30 वर्ष होऊन गेली ना त्या गोष्टीला, जास्त 25-35 आणि किती झाली इकडे 90 पासून 25 पर्यंत, 90 ते 100 झाली 10, बरोबर 35 वर्ष जवळपास. ठीक आहे. चला आता रायबोन्यूक्लिक ऍसिड RNA. चला आता हे 10वीला तुम्हाला खूप मोठ्या स्केलवरती आहे. ह्याचा खूप डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला 10वीला आहे. आता फक्त इंट्रोडक्शन आहे. रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे RNA. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये DNA पण आहे, RNA पण आहे. NA म्हणजे काय? RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि DNA मध्ये होतं याच्या आधी डी रायबोन्यूक्लिक ऍसिड. त्याच्यामध्ये फक्त डी ऍडेड होतं. ते काढून टाकलं की हे होतं रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे बघा, हे पण ऍसिड आहे, ते पण ऍसिड आहे. ह्याचं काम वेगळं आहे, त्याचं काम वेगळं आहे. ठीक आहे. DNA हा एक खूप मोठा मॉलिक्यूल आहे, मोठाच्या मोठा. RNA ह्याचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत आणि RNAचं फंक्शनिंग पूर्णपणे वेगळं आहे. DNAचं फंक्शनिंग स्टोरेज आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टी तिथे गुंडाळून बांधून ठेवलेल्या आहेत. हे त्याचं काम आहे जतन करणं. RNAचं काम आहे बनवणं. एक बनवतोय, दुसरा जतन करतोय. सो DNA RNA जसं आपल्या महाराष्ट्रातलं तर उदाहरण देण्यात काही खरं तर काही अर्थ नाहीये, पण कुठल्या पण राज्यामध्ये बघा, राज्यकर्ता आणि त्याच्याखाली त्याचा सेनापती, बरोबर? म्हणजे मंत्री आणि उपमंत्री असे जे काही करतात ना, ते सगळे मिळून जी सिस्टीम चालवतात, तसंच DNA आणि RNAचं आहे. आता बघा, इट इज अ सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड ऑफ द सेल. हे पण ऍसिडच आहे ना, आपण आताच बोललो न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लियसच्या मध्ये असलेलं एक ऍसिड आहे. दिस न्यूक्लिक ऍसिड इज मेड अप ऑफ रायबोस शुगर, phosphate molecule and 4 types of nitrogenous bases A, T, G, नाही AGCU. ह्याच्यामध्ये थायमिन नाहीये. ह्याच्यामध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल आहे. AUGC. थायमिनच्या जागी युरॅसिल अटॅच होतो आणि ग्वानिन, सायटोसिन हे बाकीचं आहेतच. The nucleotide, that is smallest unit of the chain of the RNA molecule, is formed by combination of a ribose sugar, phosphate molecule, and one of the nitrogenous bases. Large numbers of nucleotides are bonded together to form the macromolecule of RNA. बघा, जसे DNA मध्ये छोटे 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 ATGC 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 करत बॉन्ड बनतात, तसंच RNA मध्ये सुद्धा असे छोटे छोटे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येऊन 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 एक मोठा मॉलिक्यूल बनतो. हा मोठा मॉलिक्यूल DNA पेक्षा खूप छोटा आहे. ठीक आहे. आपण डिस्कस करतोय RNA बद्दल. RNA इज अनदर इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड. आता त्याच्या इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल आपण बोलतोय. देर आर 3 टाइप्स ऑफ RNA. पहिला आहे rRNA. R चा अर्थ आहे रायबोझोमल. मग आहे mRNA. M चा अर्थ आहे मेसेंजर. आणि नंतर तिसरा आहे tRNA. T चा अर्थ आहे ट्रान्सफर RNA. हे सगळं काय? सगळ्यात पहिल्यांदा आहे रायबोझोमल RNA. परत मी सांगते 10वीला हे सगळे डिटेलमध्ये. टेन्शन घेऊ नका, आता फक्त जेवढं तेवढं लक्षात ठेवा. एवढ्याचं कनेक्शन तुम्हाला पुढच्या वर्षी लावायचं, म्हणून जे आहे ते फक्त लक्षात ठेवा. rRNA. The molecule of RNA, which is a component of the ribosome organelle, is called a ribosomal RNA. आपल्या सेलमध्ये, सेल स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस, रायबोझोम्स, लायझोझोम्स असं खूप काही काही होतं. तुम्ही जर सेल स्ट्रक्चर तुम्हाला आठवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे आठवेल, रायबोझोम्स नावाचा एक ऑर्गनल असतो. आपण जरा बघूया का? थांबा जरा. गुगलवरती आपण एक चित्रच बघू ना. कशाला कशाला टेन्शन घ्यायचं. आपण बघूया. प्लांट नाही, ॲनिमल सेल. डायग्रामच बघू, त्याच्यातच काहीतरी मिळेल आपल्याला. हे जरा क्लिअर दिसतंय का? हो टीचर. यस मॅम. बघूया. अरे किधर ये, चित्र मोठं पाहिजे ना आपल्याला. हे बघा आलं. हे न्यूक्लियस, हे न्यूक्लिओलस. मग इथे हे काय आहेत ते बघा आजूबाजूला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, बरोबर ना.
कुठे गेलं याचं नाव? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथे हे मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युअल्स, गॉल्गी ॲपॅरेटस. हा, आता याच्यामध्ये रायबोझोम्स कुठे आहेत ते शोधायला. हे बघा, हे रायबोझोम्स, डॉट 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 रायबोझोम्स. ठीक आहे. आणि सेंट्रोझोम वगैरे वगैरे. ठीक आहे, रायबोझोम्स दिसले आपल्याला आता. आता जरा आपण कंटेंटकडे जाऊया. हे काय करतात? हा, which is a component of the ribosome organelle that is called as ribosomal RNA. म्हणजे जसं की ह्या रायबोझोम्सचा तो एक पार्ट आहे की ह्याच्याशी त्याचं कनेक्शन आहे. कोणाचं? RNAचं. कसं काय? बघा, ह्याच्यामध्ये काय होतं? अरे हे नाही पाहिजे आपल्याला आता. यू ऑलरेडी हॅव ओपन्ड स्पेशल वन. नाव रायबोझोम्स परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ऐसा आहे की या रायबोझोम्स कडे इन्फॉर्मेशन आहे की आपल्याला प्रोटीन कोणते बनवायचे. बघा, हे सगळं सायटोप्लाझम मध्ये तरंगतंय बरं का. सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ते भरपूर काही आहे. आणि ह्याच्यामध्येच कोपऱ्यामध्ये कुठेतरी असे रायबोझोम्स अडकलेले आहेत. रायबोझोम्सचं फंक्शन काय आहे? प्रोटीन सिंथेसिस ठरवणं. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस महत्वाची प्रक्रिया आहे बरं का. आता mRNAचं काम काय आहे? The RNA molecules that carry the information of protein synthesis from genes, that is DNA change in the cell nucleus to ribosomes in the cytoplasm which produce the proteins is called as messenger RNA. ह्याचं काम आहे निरोप देणं. निरोप कोणाला द्यायचा? बघा, कॅरीज इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स, दॅट इज DNA. DNA कडून याला निरोप घ्यायचा आहे आणि द्यायचंय रायबोझोम्सना की हे आपल्याला आता प्रोटीन्स बनवायचे आहेत. इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स, दॅट इज DNA चेन इन द सेल न्यूक्लियस टू द रायबोझोम्स इन द सायटोप्लाझम विच प्रोड्यूस द प्रोटीन्स. आता असं समजा की ह्या आपल्या सेलमध्ये जे RNA फिरतायत ते RNA काय करतील? ह्या न्यूक्लियस मधनं, इथे मध्ये सेंट्रली प्लेस्ड DNA मधनं हे आपल्याला समजा 5 वेगळे जीन्स ज्याच्यावरती आधारित आपल्याला आता प्रोटीन सिंथेसिस करायचंय, ती इन्फॉर्मेशन इकडनं mRNA घेऊन येतील आणि घेऊन जातील याच्याकडे, रायबोझोम्सकडे. त्याचं काम आहे मेसेंजर, म्हणजे मेसेज पाठवणं. इकडचा मेसेज इकडे पोहोचवायचा. कोड पोहोचवेल mRNA. म्हणजे काय? त्याचं काम काय आहे? न्यूक्लियसने सांगितलेल्या सिक्वेन्स प्रमाणे काम करून घेणं रायबोझोमकडनं. रायबोझोमचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस. याचं काम काय आहे? प्रोटीन बनवा. पण कोणते बनवा? मी तुम्हाला सांगितलं होमवर्क करा. पण कसला करा? मॅथ्सचा करा का बायोचा करा का केमिस्ट्रीचा करा? तुम्ही तर मला विचाराल कसला करू, केमिस्ट्री का बायो? तुम्ही 2-2 घेता. 100 प्रकारचे जीन्स आहेत. 100 प्रकारच्या जीन्सला 100 प्रकारचे प्रोटीन्स बनवता येतील. कसलं बनवू नक्की? कन्फ्युजन नाही पाहिजे. सेलमध्ये कुठल्याच गोष्टीत कन्फ्युजन नाही. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, एकदम बुद्धिमान काम चाललेलं आहे तिथे. हेच पाहिजे, याच सिक्वेन्सने पाहिजे, असंच पाहिजे. हा मेसेज असाच्या असा इकडे येतो रायबोझोम्सकडे. आता दुसरं, हे काम कोणी केलं? आपल्या mRNA केलं. आता दुसरं आहे tRNA. tRNAचं नाव आहे ट्रान्सफर RNA. हा मेसेंजर आणतोय, हा ट्रान्सफर काय करतोय? The RNA molecule which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosomes is called as transfer RNA. म्हणजे काय? आता mRNA ने जो काही मेसेज दिलाय की नाही, त्याच्यामधनं अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ mRNA इट कॅरीज द अमायनो ऍसिड्स अप टू दी रायबोझोम्स. म्हणजे काय करायचं? आता ह्या सेलमध्ये इथे काय असणार आहे? सायटोप्लाझम मध्ये अजून अमायनो ऍसिड्स असतात, अमायनो ऍसिड्स आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा ह्या केमिकल फॅक्टर्स आहेत ना, इथे वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड्स आपल्या सायटोप्लाझम मधनं इथपर्यंत आणायचे. बघा, रायबोझोम ही एक छोटीशी फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल टाकावं लागेल, त्याच्यावरती प्रोसेसिंग होईल आणि मग त्याच्यामधनं काय होईल? तुम्हाला तुमचे जे प्रोटीन्स हवेत ते बनतील. आणि ते प्रोटीन्स कोण वापरेल? DNA वापरेल. DNA ने ऑर्डर दिली की मला हे बनवून पाहिजे. मेसेज पाठवला आणि मग त्या मेसेज प्रमाणे ट्रान्सफरवाले लोक काय करतात? इथे सायटोप्लाझम मध्ये फिरतात ना, हे घेऊन या, ते घेऊन या, ते घेऊन या. इथे जे सगळीकडे पसरलेलं आहे, कोणत्या क्रमाने काय काय पाहिजे ते इथे आणलं जातं.
इमॅजिन करा आपल्या सेलमध्ये काय काय चाललंय. आत्ता पण चाललंय, सगळ्या लिव्हिंग सेल्समध्ये हे सुरू असतं. समजलं? mRNAचं काम काय आहे? सॉरी, RNAचं काम काय आहे? रायबोसोम, ठीक आहे. म्हणजे काय, दॅट इज विच इज अ कंपोनंट ऑफ रायबोसोम ऑर्गेनेल. रायबोसोमचा तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, ठीक आहे. त्याचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस करणं. RNA, रायबोसोमल RNA. मग मेसेंजर RNA काय करतात? मेसेंजर RNA मेसेज घेऊन येतात DNA कडनं आणि त्याच्याकडे घेऊन जातात. ट्रान्सफर RNAचं काम काय आहे? त्याच्याकरता लागणारे अमायनो ऍसिड जमा करायचे आणि त्याला आणून द्यायचे, ठीक आहे. आपण रायबोझोम्स बद्दल बोललोय. रायबोझोमल RNA त्याच्या आजूबाजूला असतात आणि तिथे ते काम करतात, ठीक आहे. समजलं? आता पुढचा मुद्दा. हे झालं आपल्या कॉम्प्लिकेटेड RNA बद्दल. याच्यापेक्षा DNA सोपं होता, आहे की नाही? बरं, चला. आता मेंडल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या लेसन मधला. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. आणि मी तुम्हाला सांगते ह्याच्यावरती माझा आधी खरा अनुभव. तुम्हाला माहितीये, मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलंय की माझ्या गार्डनमध्ये हे आहे, ते आहे, ते. खरं सांगते, ते गार्डन म्हणजे एक जंगल आहे. मी जातच नाही तिथे. मला वेळही मिळत नाही आणि मला गार्डनिंग आणि शेती भीती यातलं प्रॅक्टिकल काहीही करायला आवडत नाही. का माहिती, मला भीती वाटते ते. आणि माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की ते खड्डे बिड्डे खणून झाडं बिडं लावायची. मला पाणी घालण्याचं काम पण असं वाटतं रोज घालायचे. खरं सांगायचा मुद्दा असा आहे की लांबून बघायला छान वाटतं, स्वतःहून करणं किती कठीण आहे मला माहिती. रोज आपल्याकडे एवढा वेळ असतोच असंही नाहीये. सो ह्या सगळ्यामधनं आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये 5-6 कुंड्या लावून त्यांना पाणी घालणं सगळ्यात सोपं आहे, पण शेती करणं महा कठीण काम आहे. माझ्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला जे गार्डन आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळी झाडं मी लावली. आता त्याच्यात तुम्हाला मी एक सांगते मज्जा. माझ्या घराच्या मागच्या बाजूला तिथे जास्वंदाचं मी झाड लावलं होतं. जास्वंदाचं मस्त गुलाबी रंगाचं असं मोठं, एवढं मोठं फुल आहे त्याला. डार्क गुलाबी आहे आणि मस्त एवढं मोठं, 5 पाकळ्या अशा छान दिसतात. खूपच सुंदर फुल आहे. आणि माझ्या त्याच सेक्शनमध्ये गार्डनच्या मी लावलं होतं ते पांढऱ्या रंगाचं गोकर्ण. गोकर्णीचा वेल तुम्हाला माहितीये कसा असतो? जिकडे जागा मिळेल तिकडे वाढतो, सगळ्यावर ओव्हर पॉवर करतो. ह्या झाडावर, त्या झाडावर, त्या सगळीकडे पसरतो आणि खूप पसरतो. आणि त्याची मुळं एवढी कडक असतात की अजिबात सहजासहजी ते उपटून काढलं जात नाही. आता तिथे कोपऱ्यात, कोणत्या तरी एका कोपऱ्यात ते लावलं होतं पांढरं गोकर्ण. तिकडनं पसरत 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 सगळ्या झाडांच्या अंगावरून, डोक्यावरून, खांद्यावरून ते गेलं जास्वंदाच्या झाडाकडे. जास्वंदाच्या झाडाच्या आजूबाजूला सगळीकडून ते लपेटलं गेलं. आता जास्वंदाची फुलं गुलाबी रंगाची होती, गोकर्णाची फुलं पांढऱ्या रंगाची होती. एक दिवस मी असंच गेले होते गार्डन मध्ये मागे. तुम्हाला मी खोटं नाही सांगत, तो फोटो मी शोधते माझ्या फोनमध्ये, खूप काही काही आहे त्याच्यातला. तो फोटो मला मिळाला, मी तुम्हाला नक्की आपल्या ग्रुपवर पाठवेन. त्याच झाडाला, जास्वंदाच्या झाडाला गुलाबी रंगाची फुलं आली, नॉर्मल फुलं. एका सेक्शन मध्ये, एकाच फुलामध्ये अर्धी पाकळी पांढरी, अर्धी पाकळी गुलाबी अशी फुलं आली. आणि दुसरीकडे, दुसऱ्या बाजूला ज्या काही जास्वंदाच्या एका फुलाचा रंग एकदम लाईट पिंक झाला होता. म्हणजे डार्क पिंक होता ना त्याचा रंग, एकदम लाईट पिंक, जसं पांढरा रंग मिक्स केल्यावरती कसा रंग होतो तसा झाला होता. आणि आय वॉज सरप्राईज टू सी दॅट की हे काय. मला माहित होतं बायोलॉजीमध्ये हे मी केलंय, मी कॉलेजमध्ये असताना, आय नो व्हॉट दिस एक्सपेरिमेंट इज. पण मी म्हटलं हे काय आहे, म्हणजे गोकर्णाच्या फुलाचं आणि जास्वंदाच्या फुलाचं क्रॉस पॉलिनेशन झालंय. इकडचे पोलन ग्रेन्स तिकडे गेलेत, जे दिसतंय त्याचा अर्थ हा आहे ना. आणि मग मी तो फोटो आणि तिथली ते सगळी जी माहिती आहे ती माझ्या एका मैत्रिणीला पाठवलं. तिचा सब्जेक्ट बायोलॉजी होता. म्हटलं हे बघ, हे काय आहे, हे असं होऊ शकतं का? तर ती म्हणाली शक्यता तर नाहीये, ह्या फुलाची रचना, त्या फुलाची रचना, पण जे दिसतंय त्याला तुम्ही डिनाय नाही करू शकत, म्हणजे असं झालेलं आहे. सो असा प्रयोग माझ्या गार्डनमध्ये ऑलरेडी झालाय. सो सांगायचा मुद्दा असा की तुमच्याही आजूबाजूला तुम्ही अशा खूप वेगळ्याच गोष्टी बघाल, त्यातनं तुमच्या डोक्यात प्रश्न येतील की हे काय. मला हा प्रश्न नाही पडला की असं का झालं, कारण की मी ऑलरेडी पुस्तकात पाहिलं होतं, अभ्यासलं होतं. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा बायोलॉजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास केला होता. सो तो प्रयोग काय, तो हा आहे बघा. याची सुरुवात इथून होते. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्ड इन इक्वल क्वांटिटी फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे पुढची पिढी. Principles of heredity are based upon this fact. If both the parents make equal contribution to the inheritance of characteristics,
Which characteristics will appear in the progeny? Mendel carried out research in this direction and put forth the principles of heredity responsible for such inheritance. The experiments performed by Mendel almost a century ago are quite astonishing. All the Mendel's experiments were based upon the visible characteristics of the pea plant, Pisum sativum. These characteristics are as follows. बघा. आता त्याने काय केलं, त्याचा एक्सपेरिमेंट तर आपण बघूच आणि त्याच्याबद्दलची माहिती बघू. ॲस्टोनिशिंग म्हणजे आश्चर्यचकित करणार. ओ असं आहे का, जसं मी झाले होते गार्डन मध्ये फुलं बघून. अरे सगळ्यात मजा तर मला वाटली लाईट गुलाबी रंगाच्या फुलाकडे बघून. म्हणजे अर्ध गुलाबी अर्ध पांढरा हे तरी समजू शकतो, पण असंही त्याच्यामध्ये मिक्सिंग झालंय की गुलाबी रंगाचा लाईट गुलाबी रंग झालाय. म्हणजे कसं मिक्सिंग झालंय हे, कम्प्लिटली बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग की नक्की काय झालंय. सो आय एम जस्ट वेटिंग टू फाइंड आउट की तो फोटो मला मिळाला पाहिजे, मग तुमच्याबरोबर शेअर करते की नाही बघा. सो आता आधी आपण या ग्रेगॉर जॉन मेंडेल बद्दल बघूया. सी, अरे 18व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्याचा जन्म झालाय 1822 आणि हा मेला 1884 मध्ये. पण त्याने काम काय केलंय, 100 120-130 वर्ष झालीत आरामात त्याला. सो दिस ग्रेगॉर जॉन मेंडेल वॉज अन ऑस्ट्रिया, जर्मनीच्या आजूबाजूचा तिथला सायंटिस्ट होता. ही स्टडीड द इनहेरिटन्स ऑफ सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पी प्लांट. पी प्लांट म्हणजे मटार. He showed that inheritance of these characteristics follows certain principles. Later, these principles became popular by his name. Mendel's work was recognized only in the 20th century. तोपर्यंत बिचाराला 18व्या शतकात कोणी त्याचं काही काम समजून नाही घेतलं. 19व्या शतकात तर लोक वेगळ्याच गोष्टींमध्ये होते. 20व्या शतकात लोकांना समजलं की हे बायोलॉजी आहे आणि इम्पॉर्टंट आहे. आफ्टर अ रिकन्फर्मेशन ऑफ दिस principles, the same principles now form the basis of modern genetics. बघा, काही लोकांना प्रसिद्धी किती उशिरा मिळते ना, मेल्यानंतर एवढ्या वर्षांनंतर. नाव सी, प्रयोग काय आहे चित्रामध्ये सगळं समजेल. पी प्लांट म्हणजे मटार. आता शेप ऑफ द सीड, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या त्याने सीड्स बघितल्या आहेत. एक आहे गोल आणि एक आहे अशी व्रिंकल्ड, म्हणजे त्याला सुरकुत्या पडलेली. कलर ऑफ द सीड, एकाचा कलर येलो एकाचा कलर ग्रीन. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बियांचा अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आलेल्या बिया किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ते बघा. आधी बियांचा आकार हा पहिला गुणधर्म बघितला तर एकदम गोल व्यवस्थित बिया किंवा अशा सुरकुतलेल्या बिया. रंग पिवळा किंवा हिरवा. फुलांचा रंग पर्पल किंवा पांढरा. शेप ऑफ द पॉड, पॉड म्हणजे शेंग. शेंग कशी आहे, इन्फ्लेटेड, आणि दुसरी कशी आहे, कॉन्स्ट्रिक्टेड. म्हणजे ऍक्च्युली याचा अर्थ असा आहे की हे इकडे असायला पाहिजे आणि हे इकडे असलं पाहिजे. खरं तर इन्फ्लेट म्हणजे चपटी आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे त्याला असं, तुम्ही बघितलं असेल कधी कधी मटारच्या शेंगा अशा 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 डिझाईनच्या असतात. त्यातनं कळतं बी इथे संपली, खड्डा आहे, बी संपली, खड्डा आहे. कलर ऑफ द पॉड म्हणजे तुमच्या शेंगेचा रंग हिरवा आहे का पिवळा आहे. पोझिशन ऑफ द फ्लॉवर, हा आता हा पण एक मुद्दा आहे बघा. झाडावरती किंवा त्या वेलीवरती जे फूल आहे ते कुठल्या पोझिशनला आहे, ऍक्झिलरी का टर्मिनल. ऍक्झिलरी म्हणजे बाजूला असं, आणि टर्मिनल म्हणजे वरती टोकावर. टर्मिनल म्हणजे शेवट, त्या वेलीच्या शेवटी वरच्या टोकाशी आहे का असं फांद्यांसारखं आहे, ऍक्झिलरी आहे का टर्मिनल आहे. आणि हाईट ऑफ द प्लांट, उंच झाड आहे का बुटकं झाड आहे. अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचा म्हणजे ऍब्सोल्युटली वेगवेगळे गुणधर्म त्याने बघितले. रंग बघितले, शेंगा बघितल्या, फुलं बघितली, आणि मग त्याच्यातनं त्याने जो अभ्यास केला तो आता कसा आहे. सम डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर्स ऑफ ह्युमन बिंगचं आपण नंतर बघू. आपण आता आपल्या शेंगांच्या प्रयोगाचं बघूया काय. वी शॅल स्टडी द फॉलोइंग क्रॉसेस टू क्लिअरली अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ मेंडेल्स एक्सपेरिमेंट. त्याने काय केलं, आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे रंग, बियांचे रंग, शेंगांचे रंग, शेंगांचे डिझाईन, असे कोणते कोणते तरी कॅरेक्टरिस्टिक धरले आणि त्याने काय केलं, त्यांचे हायब्रिड्स बनवले. त्याने काय प्रयोग केला तो बघा. In this experiment, Mendel brought about the cross between two pea plants.
विथ ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. म्हणजे एक तर फक्त बिया किंवा उंची झाडाची किंवा शेंगांची चपट्या आहेत का डिझाईनवाल्या आहेत, फुलं वरती आहेत का बाजूला आहेत, कोणत्या तरी एकच ट्रेट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक घेतला आणि मग त्याने काय केलं, एका ट्रेटला धरून असं त्याने काय केलं, क्रॉस केला. म्हणजे काय केलं त्याला, त्याचं हायब्रिड क्रॉस केला. दिस टाइप ऑफ क्रॉस इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड. म्हणजे एका वेळेला एकाच कॅरेक्टरचा अभ्यास. सो ॲज टू स्टडी द मोनोहायब्रिड रेशो, लेट इज कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक प्लांट हाईट विथ अ पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिक कॅरेक्टरिस्टिक टॉल प्लांट आणि ड्वार्फ प्लांट. म्हणजे त्याने उंचीचा एक मुद्दा घेतला आणि त्याच्याप्रमाणे काय त्याचा एक्सपेरिमेंट आहे तो आता आपण समजून घेऊया. त्याने काय केलं, टॉल पी प्लांट्स अँड ड्वार्फ पी प्लांट्स वे यूज इन दिस क्रॉस. एक उंच झाड आणि एक त्या मानाने बुटकं झाड, अशी दोन झाडं होती ना त्याच्याकडे. त्या दोन झाडांचं त्याने आता क्रॉस करून बघितलं. म्हणजे काय झालं, धिस इज द पॅरेंट जनरेशन. म्हणजे उंच बाबा आणि बुटकी आई किंवा उंच आई बुटके बाबा, असं काही कॉम्बिनेशन तुम्ही धरा. आता आपण झाडांचं बोलतोय, माणसांचं नाही. आता हे कोण आहेत, पॅरेंट्स आहेत, उंच आणि बुटके. मेंडल रेफर्ड टू द टॉल अँड ड्वार्फ प्लांट्स ॲज डॉमिनंट अँड रिसेसिव्ह. जो उंच आहे त्याला डॉमिनंट म्हटलंय आणि जो बुटका आहे त्याला रिसेसिव्ह म्हटलंय. त्याच्या अभ्यासाबद्दल चाललंय. द टॉल प्लांट वॉज रेफर्ड टू ॲज डॉमिनंट बिकॉज ऑल द प्लांट्स इन द नेक्स्ट जनरेशन वेर ऑल्सो टॉल. जे झाड टॉल होतं त्याच्या सगळ्याच बियांची उंची बघितली तर ती सगळीच टॉल होते. म्हणजे मग तो काय आहे, डॉमिनेटिंग आहे. म्हणून मग त्याला काय म्हटलं, त्याने डॉमिनंट म्हटलं. द ड्वार्फ प्लांट वॉज रेफर्ड टू ॲज रिसेसिव्ह बिकॉज दिस कॅरेक्टरिस्टिक डिड नॉट अपिअर इन द नेक्स्ट जनरेशन एट ऑल. म्हणजे जी बुटकी होती उंचीने झाडं, त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये ती कॅरेक्टरिस्टिक आलीच नाही, म्हणजे ते रिसेसिव्ह आहे. म्हणजे जसं आई आणि बाबांमध्ये जर दोघांपैकी आपल्या पण मध्ये ह्युमन्समध्ये बघा, आई आणि बाबांमध्ये बाबा खूप उंच असतील किंवा आई खूप उंच असेल तर ऑटोमॅटिक मुलांची उंची खूप जास्त आहे असं म्हणतात. आई आणि बाबा दोघांची उंची कमी असेल तर मुलं ऑटोमॅटिकली बुटकीच होतात. दोघांमध्येही तेच गुण आहेत. दोघांमध्ये एक जरी जीन उंच असला तर ते मुलं उंचच होतात. ते काय आहे, डॉमिनेटिंग कॅरेक्टरिस्टिक आहे. बरोबर. तुम्ही अशी तुमच्या आजूबाजूला फॅमिलीज बघितल्या असतील, सगळ्यांचीच घरात त्यांची उंची अशी एवढी एवढी असते. छोट्या छोट्या मुलांना एवढे दिसतात, ते उंची कमी असते. असतात नॉर्मल पण उंची कमी असते. हा त्यांच्यातला जेनोमिक कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे. आता बघा, आणि त्याने किती पण च्यवनप्राश खाल्लं आणि काय काय पाहिलं तरी पण उंची वाढणार नाही, कारण की ती जीन्स मध्येच आहे. द ड्वार्फ प्लांट वॉज रेफर्ड टू ॲज रिसेसिव्ह, कारण काय, त्यांच्या ते नेक्स्ट जनरेशन मध्ये ती कॅरेक्टरिस्टिक आलीच नाही. धिस एक्सपेरिमेंट हॅज बीन प्रेझेंटेड बाय दी प्युनेट स्क्वेअर मेथड. प्युनेट स्क्वेअर मेथड मध्ये हे आपल्याला दाखवलंय. आता हे काय आहे बघा, आणि बघा आता त्याने काय केलंय, पॅरेंटल जेनोटाइप P1. जेनोटाइप म्हणजे जीन्स कसे आहेत ते, फिनोटाइप म्हणजे कसे अपियर होतात ते, फिजिकल अपिअरन्स. फिनोटाइप कसा आहे, एक टॉल आहे आणि एक ड्वार्फ आहे. जो टॉल आहे त्याच्यामध्ये काय, दोघंही टी असं त्याने जिनोटाइप घेतला. जिनोटाइप म्हणजे जीन्स कसे आहेत ते. जीन्स कोण आहेत, क्रोमोझोमवर चिटकलेले ते मणी. क्रोमोझोम काय आहेत, लांबच्या लांब धागे. ते कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. न्यूक्लियस कुठे असतं, सेलमध्ये असतं. कळतंय का, तसं चाललंय आपण आता. आता जे ड्वार्फ आहेत ते छोटे छोटे टी आहेत, जे टॉल आहेत ते खरंच टॉल टी आहेत. आता यातनं काय गेमेट्स बनतील, ह्या दोघांमधनं टी, कॅपिटल टी, ह्या दोघांमधनं स्मॉल टी. हा घ्या किंवा तो घ्या, स्मॉलच आहे ना. आता फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे काय, त्यांच्या नंतरची पहिलीच जनरेशन टॉल. का बरं, एक टॉल आणि एक ड्वार्फ असे एकत्र आले तर एक जरी कॅपिटल टी असेल तरी तो मुलगा किंवा ते प्लांट टॉलच होणार आहे. आता दुसरं, पॅरेंटल जनरेशन P2. आता मजा अशी आहे, सेल्फिंग इन F1. आता F1 जनरेशन मध्ये काय आहे, टी आणि टी, म्हणजे एक कॅपिटल एक स्मॉल असं झालं की नाही. माझ्या यांचे गॅमेट्स काय झाले, कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी. आता काय होईल, इथं मेल गॅमेट्स धरा, इथं फिमेल गॅमेट्स धरा. मेल फिमेल टी कॅपिटल टी स्मॉल टी काय होतं, स्मॉल टी कॅपिटल टी काय होतं, टॉल. स्मॉल टी, अच्छा हा टी आणि हा छोटा टी असं गेलं तर तरी पण टॉल, कारण एक कॅपिटल आहे. हा टी आणि हा टी
म्हणजे काय होतं, टॉल. पण जर इकडचा छोटा आणि इकडचा छोटा असे आले तर ते होतात ड्वार्फ. लेट मी ड्रॉ दिस टू मेक इट इवन मोर क्लिअर टू यू. आहात ना का झोपलात? ठीक चाललंय ना? ओके. परत हो मॅम. इंटरेस्टिंग पार्ट आहे. हा कॅपिटल टी इथे आला आणि अरे इथे नको, तू दिसत नाहीये. चला, हा टी इथे आलाय आणि हा टी इकडे आलाय. झालं, दोन्ही कॅपिटल कॅपिटल झाले म्हणजे टॉल झाले. आता हा टी इथे आलाय आणि हा छोटा टी इकडे आलाय म्हणजे काय झालं, कॅपिटल स्मॉल. एक जरी कॅपिटल असला तरी तो उंचच होणार आहे. या बाबतीत इथे काय, हा टी इकडे आलाय आणि हा छोटा टी इकडे आलाय. पुन्हा एक जरी कॅपिटल टी असेल तर तो काय असेल, उंच असेल. पण याच्या बाबतीत बघा, हा पण इथे आणि हा पण इथे, दोघही छोटे छोटे आहेत. म्हणजेच काय झालं, रिसेसिव्ह कॅरेक्टर्स जिकडे येतात तेव्हा ते दोघही काय होतात, ड्वार्फच होतात. तुम्हाला आठवतंय का आपल्या पीपीटी मध्ये असंच एक चित्र आहे, ते निळं आणि ऑरेंज दिसलं का तुम्हाला? 1 2 3 4 पूर्ण निळा, पूर्ण ऑरेंज, अर्धा अर्धा, 50-50%. इथे काय आहे, तेच आहे. 50-50% उंच, पूर्ण उंच आणि पूर्ण बुटका, असे 4 पद्धतीच्या ह्याच्यामधनं नेक्स्ट जनरेशन मध्ये प्रजाती नाही, ऑफस्प्रिंग्स बनतात, म्हणजेच प्रोजेनी. डिपेंडिंग अपॉन दिस ऑब्झर्वेशन, मेंडल प्रपोज दॅट the factors responsible for inheritance of characteristics are present in the pairs. म्हणजेच काय, जोडी जोडीने आपल्यामध्ये जनुक असतात. म्हणजे असं समजा, आपल्याकडे तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये जे जीन्स आहेत, माझ्याकडे जे जीन्स आहेत, डोळ्यांच्या रंगाचे जीन्स समजा. हा, माझ्याकडे एक जीन्स आहे काळ्या रंगाच्या डोळ्यांचं, माझ्या डोळ्यातली बुबुळ आहेत ती काळी आहेत. आणि जर एक असेल निळ्या रंगाचं, असू शकतं, जेनेटिक येते, निळ्या रंगाचं, तर डॉमिनेटिंग आहे काळं, म्हणून माझ्या डोळ्यांचा रंग झालाय काळा. माझ्या आईकडे आणि बाबांकडे दोघांकडे जर ब्ल्यू ब्ल्यू कलरचे आईज असलेले जीन्स असतील आणि जर माझ्यामध्ये हा ब्ल्यू आणि तो ब्ल्यू असा आला असता तर माझे डोळे निळे असते भूतासारखे किंवा ते फिरंगी लोकांसारखे. आपल्याकडे गोऱ्या रंगाच्या स्किन टोन असलेल्या लोकांचे हिरवे, निळे, निळसर डोळे असे तुम्ही बघितले असतील. आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यांचे काळे, ब्राऊन असे असे रंग जनरली असतात. घाऱ्या डोळ्यांचे लोक आपल्याला वेगळेच वाटतात, कारण की ते रंग त्यांच्या शरीराच्या टोनला मॅच होतात नाही होत, किंवा आपल्या सगळ्यांसारखे ते वाटत नाही असं वाटतं आपल्याला. पण ते आपल्याकडे आहेत, आपल्यामध्ये पण ते जीन्स आहेत. ठीक आहे, म्हणून तर आपल्यापैकी काही लोकांकडे ते रंग असतात डोळ्यांचे. समजलं? म्हणजेच काय, माझ्याकडे 2 रंग होते, त्यातला जो डॉमिनेटिंग होता तो माझ्या शरीराने सांगितलं नाही नाही डोळे तर काळेच पाहिजे, तर ते आपोआप काळे झाले. समजलं? आता डॉमिनंट जीन्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर आणि रिसेसिव्ह जीन्स डिनोटेड बाय द स्मॉल लेटर्स. As genes are present in the pairs, tall plants are denoted by TT and dwarfs by small t. During gametogenesis, these genes separate from each other. Due to this, 2 types of gametes, one containing factor T and other containing factor T are formed. म्हणजेच काय, एकतर कॅपिटल टी किंवा स्मॉल टी असे गॅमेट्स बनतात. गॅमेट्स म्हणजे कोण होते हे बघा, हे ठीक आहे, स्मॉल टी कॅपिटल टी. कळलं? किती इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट होता ना हा. आता फर्स्ट फिलियल जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन म्हणजे काय समजून घेऊया आपण. आता इन दिस एक्सपेरिमेंट मेंडल ऑब्झर्व्ड that all plants of first filial generation F1 were tall, but he realized that all plants of F1 generation were different from the tall plants of P1 generation. Because parents of F1 tall plants are tall as well as dwarf plants. म्हणजेच काय, त्याने हे ऑब्झर्व केलं की एकतर खूप उंच किंवा खूप बुटक्या अशा आईबाबांपासून त्याची जी F1 जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन, त्यात सगळे उंच होते, पण त्यांच्या पॅरेंट्स पेक्षा ते वेगळे होते. Depending upon observation of F1 generation, Mendel concluded that the factors of tall plants are dominant over the factors of the dwarf plants. उंच जीन्स हे बुटक्या उंचीच्या जीन्स पेक्षा जास्त डॉमिनेटिंग आहे. आता ऐका, तुम्हाला जरी कधी कोणी आयुष्यात
असं बोललो. एक मिनिट हा. क्या हुआ मैम? ओके. अरे हा, काही नाही काही नाही. अरे मला वाटलं कुठला तरी नळ सुरू आहे आणि पाणी वाया जाते. पाण्याच्या बाबतीमध्ये मी फार अतिशय जागरूक असते. कोणी कुठेही पाणी वाया घालवू नये असं मला वाटतं. अरे घरून काम करताना अनेक व्यवधान येतात. तुम्हाला काय सांगू? चला. हां. ह्याच्यातनं काय झालं, त्या फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये जी उंच आहेत, त्याच्यातनं त्याला हे समजलं, की उंच आणि बुटके या दोनही गुणधर्मांमधला डॉमिनेटिंग आहे उंच. आता तुम्हाला मला एक गोष्ट ही सांगायची आहे. तुमच्या आजूबाजूला पण बरेच लोक असे असतील जे खूप उंच असतील किंवा खूप बुटके असतील. त्याच्या तुमच्या, माझ्या किंवा त्या लोकांच्या कोणाच्याही उंचीवरती कोणाचाच कंट्रोल नाहीये. कळलं? म्हणजेच रंगांवरनं, उंचीवरनं, दिसण्यावरनं कोणी कोणाला काही नावं ठेवायची गरजच नाहीये, कारण त्यांच्या हातात नाहीच आहे ते. तुमच्याही हातात नाही की तुमच्या हातात काय आहे. तुम्ही जसे बनलात हे तुमच्या हातात नाही, ते जसे बनलात त्यांच्या हातात नाहीये. सो आपल्याकडे जे एक असतं ना, की एक अरे तो खूप काळा आहे, अरे तो खूप बुटका आहे, अरे तो कसा उंच आहे. पण तो त्याच्यात त्याचा काय दोष आहे? त्याच्या बॉडीमध्ये जी सिस्टीम आहे त्याप्रमाणे तो बनलाय. हा, स्वभावावर तुम्ही बोलू शकता तो फार कुचका आहे, त्याच्याशी मदत करून काय उपयोग नाही, तो कधी पण आपल्याला दगा देऊ शकतो. स्वभावावरून तुम्ही बोलू शकता, पण फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काही उपयोग नाही, हो की नाही? सांगायचा मुद्दा असा, आपण खूप कॅज्युअली बोलतो तो काय बुटका आहे, पण तो बुटका आहे तर त्याला वाईट, आणि महत्वाचं म्हणजे त्या माणसालाही वाईट वाटायची गरज नाही. मी तर म्हणते लोक बोलणारच आहेत, आपल्याला वाईट वाटायची गरज नाही. खरं सांगते. म्हणजे आपल्याला स्पेशली भारतीय लोकांना आपल्या रंगाचा आणि वगैरे याचा खूप कॉम्प्लेक्स आहे. आपल्याला असं वाटतं गोरं असलं म्हणजे खूप सुंदर असतं. असं नाहीये. सौंदर्य रंगात नाहीच आहे. सौंदर्य आहे विचारांमध्ये, सौंदर्य आहे कामामध्ये. आणि उगाच चेहऱ्याला 100 प्रकारच्या गोष्टी चोपडून चोपडून गोरं होण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा देवाने आपल्याला जसं बनवलं तसं राहा आणि मस्त राहा, खरे राहा. त्याच्याहून चांगलं सौंदर्य काय असू शकतं? पिक्चरमध्ये दाखवतात तसे किंवा जे दुसऱ्या देशातले लोक करतात तसे आम्ही केलं म्हणजे आम्ही खूप मॉडर्न आणि खूप हुशार, असा एक मूर्ख समज आपल्या समाजामध्ये खूप पूर्वीपासून आहे. पण आपला जो देश आहे आणि आपल्या देशाची जी मुळं आहेत ती बाकी सगळ्यांना मागे टाकणारी आहेत, त्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही. म्हणून आपल्याकडे जे काही आहे ते आपलंय. अरे बरं, चला याच्यावरून एक विषय निघाला. खरं हा विषय बोलायची गरज नाहीये, पण बोललाच पाहिजे. आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. एक मला नेहमी असं वाटतं बरं का, आता हा खूप विषयांतर होईल, पण बघा, विचार करून बघा. मी खूपदा असं बघितलंय, म्हणजे मी माझ्या शाळेतल्या काळापासून बघतेय आणि या गोष्टीचा मी विचार करते. लोकांना ना जातीवर बोललं की खूप राग येतो. हं? मला पर्सनली या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं, प्रश्न पडतो की राग येण्यासारखं काय आहे? मला माहितीये आपल्या देशामध्ये अशा अनेक घटना घडल्यात, त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीचा खूप अभिमान वाटेल, किंवा अशा काही घटना घडल्यात की त्याच्यामुळे असं वाटेल की आमच्यावर फार अन्याय झाला होता, किंवा तसं बघायला गेलं तर सगळ्या बायकांवर अन्याय झालाय वर्षानुवर्षापासून. पण म्हणून त्याच गोष्टी घेऊन उगाळत बसून स्वतःच्या ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला लाज का वाटावी, किंवा कोणी बोललं तर आपल्याला वाईट का वाटावं? हे मी तुम्हाला सांगते. बघा, ऐका. माझ्या जातीबद्दल मला काही बोलायचं नाही, पण माझ्या आजूबाजूला जे माझे मित्रमैत्रिणी होते, मी तुम्हाला सांगते, माझा एक मित्र आहे अभिजित म्हणून. तो सुतार आहे. पण तो इतक्या सुंदर गोष्टी बनवतो लाकडाच्या, की त्या बनवण्याचा मी बाप जन्मात विचार नाही करू शकत. ती कला आहे त्याच्याकडची. ती त्याची परंपरागत आलेली गोष्ट आहे. आणि मग जर त्याने सांगितलं की मी सुतार आहे आणि ती माझी जात आहे, तर ती लाज वाटणारी गोष्ट आहे का? ती अभिमान असण्यासारखी गोष्ट आहे. कोणालाही तसं जमणार नाही, जे त्याला जमतंय. कारण की ते त्यांच्याकडे आहे, फक्त त्यांच्या जातीमध्ये आहे. दुसरं, एक माझी मैत्रीण आहे, ती शिंपी आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांच्याकडे कपडे शिवणं आणि हे, त्यांच्याकडे जी कला आहे ती कोणाकडे नाहीये ना. बघा, आपल्याकडे व्यवसायाप्रमाणे जाती होत्या की नाही. मग आज तुम्ही त्या व्यवसायाचं काही करत असाल किंवा करत नसाल, तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इतरांच्या जातीचं पण कौतुक असायला पाहिजे. मला आहे. मला सगळ्यांच्याच कामाचं कौतुक वाटतं, कारण जो माणूस जे करू शकतो ते दुसरा नाही करू शकत. बरोबर की नाही? सो असा जो, कारण ते त्यांच्या हातात नाही ना. जसं हे बघा ना, उंची, लांबी, रुंदी, रंग,
आपल्या हातातच नाही की आपण कोणत्या घरात जन्माला येऊ. आपल्या हातात नाहीये की आपले आई बाबा कोण असतील. आपल्या हातात हे पण नाही की आपला ब्लड ग्रुप काय असेल. मग आपल्या हातात काय आहे की आपण ज्या घरात जन्माला आलोय त्या घराचं आपण काहीतरी चांगलं नाव काढावं. मग त्याच्याकरता तुम्हाला स्वतःचा अभिमान असायला पाहिजे. तुम्ही जे आहात ते, जसे आहात तसे. खूप साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अशा असतात ज्या फक्त आपल्या घरामध्ये असतात, कोणालाच माहित नसतात. त्या किती भारी असतात. आपण त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि आपल्या समाजामध्ये, भारतीय लोकांमध्ये एकत्र येण्यासाठी हीच महत्वाची गोष्ट आहे की नाही. आता आपल्याकडे लोकांना तोडण्याकरता आहेतच पर्याय. हे येते ते येते ते नाही ना. आपण सगळे छान आहोत आणि आपण सगळे स्पेशल आहोत. आपल्या सगळ्यांकडे काहीतरी स्पेशल आहे. आता इथे पण बघा, कमी उंचीची झाडं ही त्यांची स्पेशालिटी आहे. त्यांच्याकडे असा काहीतरी गुणधर्म आहे की 4पैकी एकच गुटखा होऊ शकतोय. उंची कमी असणं हे काही कमीपणाचं लक्षण आहे, हे वेगळेपणाचं लक्षण आहे. जे बाकीच्यांकडे आहे ते ह्यांच्याकडे नाही म्हणून हे कमी आहेत का? नाही. पण हा विचार आपण करतच नाही. बायोलॉजीमध्ये सोशोलॉजी आली. पण सांगायचा मुद्दा असा आहे की ज्याच्याकडे आहे ते त्याच्याकडे आलंय. कोणी निवडलेलं नाहीये, हो की नाही. सो बघा, म्हणजे मी असा विचार करते, तुम्ही असाच विचार केला पाहिजे असं नाही. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी खूप पॉझिटिव्ह विचार करून आपल्या लोकांकडे बघायला पाहिजे. आपल्या सगळ्यांकडे. आपले शिवाजी महाराज विचार करा ना, काय ग्रेट माणूस होता तो. सगळं जग त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणतं. त्यांनी असा विचार केला होता का की हे ब्राह्मण आहेत म्हणून मी यांना घेणार नाही, हे महार आहेत म्हणून मी यांना घेणार नाही, हे आहेत म्हणून, असं नाही ना. ज्याच्याकडे जी चांगली क्वालिटी ती चांगली क्वालिटी आहे त्याला म्हणा ना. चांगल्याला चांगलं म्हणण्यात काय आपल्याला कमीपणा असतो का? अतिशय चुकीचा विचार आहे. कोणालाही ज्याने चांगलं काम केलं त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. मी तर या मताची आणि मी तसंच करते. मला नाही फरक पडत कोण काय म्हणतं. म्हणूनच मी हे सांगते की त्या माणसाच्या हातातच नाही की तो काय करतो. त्याच्याकडे जे आलंय त्याच्याकडे आलंय, तो काय करू शकतो. त्याने थोडी निवडलं होतं. जसं मी नाही निवडलं तसं त्याने नाही निवडलं. पण जे त्याच्याकडे आहे ते स्पेशल आहे. जसं जे ह्याच्याकडे आहे ते स्पेशल आहे. उंची असणं किंवा नसणं स्पेशलच आहे ना यार. एक्सेप्ट करा आणि छान आहे म्हणा. सिंपल आहे की नाही. चला बायोलॉजीकडे जाऊया. तुम्हाला कोणाला असं काही वाटलं नाही ना की ह्या आम्हाला असं काय 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 सांगतात. मला जे योग्य वाटतं ते मी तुम्हाला सांगते. नो टीचर, मला तर आवडलं सांगितलेलं. बघा ना, पुस्तकाच्या पलीकडे खरं जग आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये पण आणि आपल्या घराघरांमध्ये, आपल्या गावागावांमध्ये ही चर्चा होते. राजकारणामध्ये ह्या विषयांवरती चर्चा होते. पण आपणच पुढची पिढी होते आणि आपणच ठरवलं की आपला देश कसा असावा, आपलं राज्य कसं असावं, आपलं गाव कसं असावं, हे आपणच ठरवू ना. काय फरक पडतो ज्याच्या हातात जी कला आहे तिची तुम्ही कदर नाही केली तर ती कशी काय पुढे जाणार आहे. नोकरी वगैरे करणं तर गरज आहे, ते प्रत्येक माणूस करतो. पण ज्यांच्या हातातली कला आहे ना ती भारी आहे. ती सगळ्यांना नाही जमत आणि ती बियॉन्ड आहे सगळ्या गोष्टींच्या. ती टिकली पाहिजे आणि त्यामुळे त्या लोकांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. जसं मी म्हणते शेतकऱ्यांना, मला गार्डन मध्ये गेले की रडू येतं, मला येत नाही ते काम करता. म्हणून मला माहितीये की ते किती कष्टाचं काम आहे. म्हणून जे हे करतात त्यांच्याकरता मला खूप रिस्पेक्ट आहे. बरोबर आहे की नाही. सो असं मी माझ्यावरून सांगू शकते. चला आता पुढचा महत्वाचा मुद्दा. दो ऑल द प्लांट्स इन F1 जनरेशन वेअर टॉल, दे कंटेंट द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर. आई शपथ 5 मिनिटं वर झाली. मुलांना तुम्ही मला सांगितलं का नाही. ठीक आहे, एवढं आपण संपवूया. टी डॉमिनेटिंग, टी छोटेवाले, प्युअर रेसेसिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काय ऑप्शनच नाहीये. दोघंही छोटे छोटे आहेत. आणि हायब्रिड प्लांट्स, हे हायब्रिड म्हणजे छोटं मोठं दोघांचे जीन्स त्यांच्याकडे आहे. 50-50%. 4 पैकी 2 असे होते जे 50% होते. एक असा होता जो खूप उंच होता. दोघंही त्याच्याकडे जीन्स होते ते उंचीचेच होते. आणि एक जो होता 50% मधला तो असा होता जो पूर्णपणे दोनही छोटे छोटे वाले उंचीवाले जीन्स आले होते. त्याच्यामुळे तो तसाच राहणार होता. 25%, 25%, 50% असे ते डिस्ट्रीब्युशन असतं. 3:1 म्हणजे 1:2:1. बघा हा तो जिनोटाईप आहे त्याचा. आता फिनोटाईप जिनोटाईप हे पुढच्या वेळेला डिस्कस करू. तुमचं दुसरं लेक्चर आहे. तर तुम्ही म्हणाल काय याने आमचा ब्रेक पण खाऊन टाकला. सो मी काय करू, हा टॉपिकच असा आहे. बायोलॉजी इज सो इंटरेस्टिंग. नो मॅम, आम्हाला पण टाइम गेलेला कळला नाही. थँक्यू सो मच. अरे टॉपिक इतका छान इंटरेस्टिंग आहे आणि सुरुवात आहे आपल्या बायोलॉजीची, तर तुम्हाला मजा येईल याच्यामध्ये. चलो थोडस तुम्हाला जनरल नॉलेज, सोशल मेसेज दिला मी. माझं काम आहे आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी सांगणं. जे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. टॉपिक नसेल तरी मी तो जोडेन आणि तुम्हाला सांगेन. ओके चलो टीचर. बाय बाय. थँक्यू.
हे आपण रेकॉर्ड गुड नाईट. होतात का? चला बाय बाय. गुड नाईट. थँक्यू टीचर. बाय. बाय. गुड नाईट. थँक्यू. मैम दूसरा क्लास है क्या? मैथ्स का क्लास है दूसरा। हाँ हाँ बेटा, अभी अगली क्लास आएगी आपकी। आप लोग जल्दी से फ्रेश होके आ जाओ, तब तक प्रेयर लगाती हूँ। ओके टीचर. Good evening, ma'am. How are you?